नमो बुद्धाय, जय भीम। आज आपण या ठिकाणी रावेत येथील महाकश्यप महाबुद्ध विहार या ठिकाणी आहोत। बुद्धयान महासंघ यांच्या वतीने 6 जुलै रोजी दलाई लामा परमपावन दलाई लामा यांचा 90वा वाढदिवस पुण्यामध्ये साजरा होत आहे। आणि या वाढदिवसानिमित्त जे भंते राजरत्न आहेत यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि या कार्यक्रमाचं नियोजन कसं आहे, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत, तसेच भंते दलाई लामा यांचा वाढदिवस एवढ्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये, जगामध्ये का साजरा होतो हे आपण जाणून घेणार आहोत। या कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे, हा कार्यक्रम कुठे आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाची वेळ काय आहे, हे भंते राजरत्न आपणाला सांगणार आहेत। भंतेजी काय सांगाल या कार्यक्रमाविषयी, या कार्यक्रमाचं नियोजन कसं आहे, आणि भंते आपण या ठिकाणी दलाई लामा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, तर महत्त्व आहे दलाई लामाजींचं, तर ते नेमकं काय आहे आणि या कार्यक्रमाच्या निमंत्रणविषयी आपण सर्वांना काय सांगाल? जागतिक धम्मगुरू 14वे दलाई लामा यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त बुद्धयान महासंघ या ट्रस्टीद्वारे हा कार्यक्रम प्राधिकरण निगडी गदी माडगुळकर नाट्यगृह निगडी प्राधिकरण आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या जवळपास 700 मीटर अंतरावर हा नाट्यगृह हॉल आहे। या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। दलाई लामा यांचा वाढदिवस सर्व जगभर साजरा होताना आपल्याला दिसत आहे। विशेष करून भारतामध्ये धर्मशाला ज्या ठिकाणी दलाई लामाजींचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी सुद्धा 6 जुलैला तो कार्यक्रम आहे। साऊथ इंडिया, कर्नाटक, बेंगलोर जे कारवार डिस्ट्रिक्ट आणि बेंगलोर शहरानजीक ज्या मॉनेस्ट्रीज आहेत त्या ठिकाणी सुद्धा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे। जगामध्ये बौद्ध अबौद्ध हे सगळेच परमपावन दलाई लामाजी यांच्या विचाराशी प्रभावित आणि संबंधित असल्यामुळे दलाई लामाजींचा जो संदेश आहे तो संदेश आजच्या या युद्धमय प्रसंगी जे वातावरण पूर्ण देशात, पूर्ण जगात निर्माण झालेलं आहे आणि माणसाची जी काही मानवी जी मनोअवस्था क्रोध आणि द्वेषाने युक्त आहे आणि प्रतिघात, प्रतिभावना, बदला घेण्याची ही जी प्रवृत्ती उत्तरोत्तर वाढत आहे, मनुष्य आहे पण मनुष्यत्वाचे गुण तो जोपासत नाही आणि म्हणून या पृथ्वी तलावरील मनुष्य समाज कसा जिवंत राहील याची चिंता परमपावन दलाई लामाजींनी आपल्या अनेक प्रवचनातून व्यक्त केलेली आहे की या पृथ्वी तलावरील वातावरण, मनुष्य समाज, इथली झाडी, पाणी, इथलं हवामान यावर ते खूप आपल्या प्रवचनामध्ये जगासमोर आपल्या प्रवचनात ते मांडत असतात। एवढंच नाही तर या मानवामधील, देशादेशामधील आपसासामध्ये कसं प्रेम, मैत्री, करुणा आदी हे उच्चस्तरीय जे गुण आहेत, जे भावनिक गुण आहेत त्यांच्यामध्ये उत्पन्न होतील आणि सर्व या पृथ्वी तलावरील समाज आपल्या पॉझिटिव्ह विधायक प्रगती करू शकेल याविषयी त्यांच्या प्रवचनात आपल्याला जिक्र दिसून येतो। नोबेल पारितोषिक त्यांना शांती पुरस्कार जो प्राप्त झाला याच्या पाठीमागची ही महत्त्वपूर्ण भूमिका होती। दलाई लामाजी जगातील सर्व धर्मगुरूशी त्यांची मैत्री आहे। जेवढे काही दर्शन, फिलॉसॉफी, परंपरा आहेत त्या सर्वच परंपराचा ते आदर करतात, सन्मान करतात, सर्व धर्माचा ते सन्मान करतात आणि सर्व धर्मगुरूंना सुद्धा
ते मैत्रीपूर्ण त्यांचा तो उपदेश असतो की धर्माचा मूळ उद्देश मानव कल्याण आहे, सर्व हित आहे, अशा प्रकारचा त्यांचा उपदेश असतो. आणि अशा या त्यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त निगडी प्राधिकरण, जे मी तुम्हाला आत्ताच गादी माडगुळकर नाट्यगृह प्राधिकरण अकोडिटेशन जवळ, तर त्यांचा हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात जे मुख्य अतिथी जे आहेत, डॉक्टर सुरेश गोसावी, कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, हे प्रमुख अतिथी या कार्यक्रमाचे असणार आहेत. कार्याध्यक्ष म्हणून पद्मश्री प्रोफेसर गेशेन नवांग समतेन, पूर्व कुलपती केंद्रीय तिब्बती उच्च अध्ययन संस्थान, तर हे या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आहेत. आणि आयोजक परमपूज्य भंते राजरत्न, अध्यक्ष बुद्धयान महासंघ हे. आणि याबरोबरच अनेक पाली डिपार्टमेंटचे डॉक्टर जे HOD आहेत, त्या ठिकाणी फिलॉसॉफी डिपार्टमेंटमधील काही प्रोफेसर आहेत. सोलापूरवरूनही काही प्रोफेसर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम वैचारिक बैठकीचा असल्यामुळे, संदेशात्मक हा कार्यक्रम असल्यामुळे या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारचं फी आकारलेली नाही. हा कार्यक्रम सर्व नागरिकांना मोफत आहे आणि या कार्यक्रमामध्ये बौद्ध अबौद्ध सर्वच नागरिक या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू शकतात. आपण सर्वांनी या पृथ्वी तलावर शांती स्थापित करण्यासाठी, नीतीचं, नैतिकतेचं हे धम्म राज्य स्थापन करण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग व्हावा. अशा महान, जे जागतिक स्वरूपामध्ये जे काम करणारे आहेत, ज्यांनी बुद्धांपासून ते नालंदा विद्यापीठातील सर्व आचार्यांची परंपरा जोपासलेली आहे, तत्वज्ञान जोपासलेलं आहे. आणि नालंदा विद्यापीठाचा जो काही अभ्यासक्रम, जी काही कार्य करण्याची प्रणाली ती जोपासलेली आहे, अशा दलाई लामापर्यंत ही परंपरा येते. या परंपरेचा आपणही सहभाग व्हावा. आपण सुद्धा या जगाला सुंदर शांतीचा संदेश देण्यासाठी, सगळ्यांना सुखपूर्वक आपलं जीवन व्यतीत करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण संदेश आपण सर्व मानवापर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाला आपण अवश्य भेट द्यावी, हजर राहावी. या कार्यक्रमामध्ये आपण सहभाग घ्यावा ही आपल्या सर्वांना मी विनंती करत आहे. थँक्यू. भंतेजी, परमपावन दलाईजी लामा हे संपूर्ण जगामध्ये फिरलेले आहेत. अमेरिकेपासून ते लंडन, युरोप, ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर. तर त्यांनी संपूर्ण जगामध्ये कार्य केलेले आहे. आणि अमेरिकेचे अनेक राष्ट्रपती, ब्रिटनचे राष्ट्रपती त्यांना येऊन भेटलेले आहेत. तसेच भारताचे सर्व पंतप्रधान त्यांना येऊन भेटलेले आहेत. जगातले सर्वोत्कृष्ट खिलाडी असतील फुटबॉलचे किंवा क्रिकेटचे, ते सुद्धा त्यांना भेटलेले आहेत. हॉलिवूडचे अनेक ॲक्टर त्यांना भेट देतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात. त्याचप्रमाणे भारताचे अनेक ॲक्टर त्यांना भेट देतात. शाहरुख खान असेल, सलमान खान असेल, कमल हसन असेल, हे त्यांना येऊन भेट देतात, त्यांचा आशीर्वाद घेतात. नेमकं काय आहे की त्यांचा आशीर्वाद घेण्यामागे त्यांची संकल्पना काय आहे, त्यांची प्रेरणा काय आहे, कशासाठी, म्हणजे एवढं त्यांचं मोठंपण, आपण त्यांच्या मोठ्यापणाबद्दल काय सांगणार? परमपावन दलाई लामाजी हे मूळचे तिबेटचे आहेत. भारतामध्ये 1959 मध्ये ते भारतात आले. त्या अगोदरही आले. या ठिकाणी बुद्ध जयंती साजरी होणार होती. त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आदी भारतीय गव्हर्नमेंटचे सगळे जे सदस्य होते आणि त्यांच्यातर्फे या ठिकाणी भारतामध्ये बऱ्याच वर्षांनी
जे मध्ये बुद्ध जे काही उत्सव साजरा व्हायला पाहिजे तो झाला नाही, काही ऐतिहासिक कारणामुळे अनेक इथे परिवर्तन घडलेले आपण पाहताच. परंतु ती बुद्ध पौर्णिमा, बुद्ध जयंती त्या ठिकाणी भारतामध्ये ही साजरी झाली. आणि या वेळेलाही परमपावन दलाई लामाजी आले होते. आणि जेव्हा त्यांच्यावर चीनने आक्रमण केले आणि तिबेटमध्ये तिबेटचा जो भाग आहे त्यांनी काबीज केला, त्यावेळेला जेव्हा ज्या पोटाला पॅलेसमध्ये लासामध्ये दलाई लामाजी राहत होते त्या ठिकाणी बॉम्बचा वर्षाव झाला. असं म्हणतात की दलाई लामाजी त्याच रात्री भारतात त्यांनी प्रवेश केला. त्यांचे बाकीचे अनुयायी बरेच जवळपास 2-2.5 लाख लोक भारतामध्ये आले. आणि त्यावेळेला पंतप्रधान भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू होते. आणि पंडित जवाहरलाल नेहरू व्यापक विचार करणारे होते. त्यांच्यामध्ये खूप एक बौद्ध तत्वज्ञान त्यांच्या अंतरंगापर्यंत पोहोचलेलं होतं. आणि त्यामुळे त्यांनी परमपावन दलाई लामाजी आणि त्यांच्या जे अनुयायी भारतात आले त्यांना सपोर्ट केला आणि भारतात त्यांना आश्रय दिला. तेव्हापासून भारतात जे राहतात त्यांचा जे महत्त्वपूर्ण पहिला जो नियम आहे, इथल्या राजकीय घडामोडीमध्ये ते कधीही भाग घेत नाही. कारण त्यांना राजकारण वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ते जरी तिबेटचे राजे गणले गेले असले, जरी तिबेटियन राजकारणामध्ये त्यांचा प्रमुख भाग आहे, त्यांना पॉलिटिकल आणि रिलिजियस धर्मगुरू मानतात, लीडर मानतात, तरी सुद्धा ते भारतामध्ये कुठल्याही प्रकारे राजकीय त्यांच्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप घालत नाहीत. परंतु ज्या ठिकाणी मानवी गुणाची कमतरता असते, जे काही मानव आहे, मनुष्य आहे, अशा जेव्हा वादविवादामध्ये पडतात किंवा समस्यामध्ये पडतात किंवा त्यांना हानी होते, त्यांना जीवन जगण्यासाठी त्यांना व्यत्यय येतो, अशा ठिकाणी मात्र दलाई लामाजी आपलं भाष्य करतात. त्यांचं कार्य फक्त आता तिबेटियन नागरिकापुरतंच मर्यादित नाही राहिलेलं नाही. त्यांचं कार्य वैश्विक झालेलं आहे. ज्या काही ठिकाणी वाद आहे, प्रतिवाद आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, जातीयता आहे, धर्मांधता आहे, मनुष्यामधील भेदभाव आहे, अशा त्या ठिकाणी दलाई लामाजी आपलं मार्गदर्शन आणि वक्तव्य करतात. आफ्रिकेमध्ये भूकमरीने जे लोक आज ग्रस्त आहेत, जेव्हा त्याला शांती नोबेल पुरस्कार मिळाला, त्याच्यात जे काही धनराशी प्राप्त झाली, तर त्यांच्या त्या भाषणात ते म्हणतात आफ्रिकेमध्ये भूकमरीने जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा याच्यात धनराशी मी देणार आहे, अशा प्रकारची घोषणा त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी केली. त्याचप्रमाणे बाबा आमटे यांचं कार्य विदर्भामध्ये आहे आणि त्या कार्यामध्ये दलाई लामाजींनी ते काही जे महारोगी जे लोक आहेत, लेप्रेसी ज्यांना आपण म्हणतो, त्या महारोग्यासाठी सुद्धा दलाई लामाजींनी बाबा आमटेच्या आश्रमाला भेट दिली. बाबा आमटेंनी स्वतः आपल्या ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे की माझ्याकडे अनेक लोक आले, अनेक राजकीय लोक आले, अनेक धर्मगुरू आले माझ्या त्या महारोगी लोकांच्या भेटीसाठी, परंतु एक माणूस असा आला की तो माणूस अशा प्रकारचं वर्तन करत होता की त्या ठिकाणी ज्या महारोग्याला गळ्यामध्ये घेऊन, हातात घेऊन त्यांची सांत्वना करणं, त्यांच्याची हितगुज करणं, त्यांना बोलणं, ते बाबा आमटेंनी याच्या अगोदर कधीच हे दृश्य पाहिलेलं नव्हतं. प्रथमतः दलाई लामाजी जेव्हा त्या महारोगी लोकांना भेटत होते, गळ्यात पडत होते, त्यांच्याशी हितगुज करत होते, तर एक अलौकिक दृश्य बाबा आमटेंनी आपल्या आत्मचरित्रामध्ये वर्णन केलेलं आहे. दलाई लामाजी महाकारुणिक आहेत आणि त्यांनी आपली धनराशी जे महारोगी लोक आहेत त्यांच्या उपचारासाठी सुद्धा त्यांनी ते अर्पण केलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांचं कार्यामध्ये त्यांना जो शांती पारितोषिक मिळालेलं आहे, त्यामध्ये ज्या ठिकाणी जातीचा भेदभाव आहे अशा ठिकाणी सुद्धा दलाई लामाजींनी ते कार्य, त्यांच्या त्या कार्यामधला एक भाग आहे. ज्या ठिकाणी धर्मामध्ये भेदभाव, अशांतता, युद्ध असं काही गोष्टी असतात, त्या ठिकाणी शांती कशी प्रस्थापित होईल, अहिंसा कशी वाढेल, या ठिकाणी ते बोलत असतात. महात्मा गांधीविषयी पण त्यांनी भारतातल्या कोणीही लीडरने एवढं महात्मा गांधींना एवढं उच्चस्तरीय गोष्टीमध्ये ठेवलेलं नसेल, तेवढं दलाई लामांनी शांती पारितोषिकच्या आपल्या भाषणामध्ये, नॉर्वेच्या भाषणामध्ये त्यांनी महात्मा गांधीचाही जिक्र केला, अहिंसाचा जिक्र केला. म्हणजे या ठिकाणी अहिंसा
ही खूप महत्वाची आहे, प्रेम खूप महत्वाचं आहे, करुणा खूप महत्वाची आहे, याच्यावर ते त्यांच्या भाषणात जोर देतात. एवढंच नाही, भारतीय राजघटनेविषयी जेव्हा कधी ते पाश्चिमात्य देशामध्ये जातात तर त्यांच्या भाषणामधून भारतीय राजघटनेची वाहवा ते खूप मोठ्या प्रमाणात करतात. जे बाबासाहेब आंबेडकर लिखित जे भारतीय संविधान आहे ते किती महत्वाचं आहे, त्याच्यातले तत्व किती महत्वाचे आहे. आणि भारतीय लोक अनेक धर्माचे लोक आहे, अनेक कुलाचाराचे लोक आहेत, अनेक वेगवेगळ्या सांस्कृतिक परंपरा जपणारे लोक आहेत, तरी सुद्धा या भारतीय घटनेने कसं या लोकांना एक संघ ठेवलेला आहे. आणि या भारतीय संविधानाने कसं या भारतामध्ये डेमोक्रेसी जनतंत्र काम करत आहे, अशा प्रकारची वाहवा अनेक देशामध्ये दलाई लामाजींच्या प्रवचनात आपल्याला दिसून येते. स्त्री पुरुष ते भेदभाव मानत नाहीत, सर्वांना समानतेचा संदेश देतात. त्यांच्या समोर कुठल्याही प्रकारच्या दर्शनाचा भेदभाव नसतो, धर्माचा भेदभाव नसतो. असे व्यापक स्तरेने आणि ज्यांचं हृदय खुलं आहे असे परमपावन दलाई लामाजी पूर्ण जगामध्ये ते वावरताना आपल्याला दिसतात. जगातील लोक त्यांना वेलकम करताना दिसतात. एवढंच नाही, ते मुस्लिम कंट्रीमधील सुद्धा लोक किंवा मुस्लिम धर्म मानणारे सुद्धा लोक दलाई लामाजींना वेलकम करतात, आदर देतात, सन्मान देतात. म्हणून आपण सर्वांनी अशा या महान जे धम्मगुरू आहेत, जे जागतिक धम्मगुरू आहेत, जागतिक मार्गदर्शक आहेत, ज्यांना बोधिसत्व म्हटलं जातं, अशा दलाई लामाजींचा वाढदिवस 90वा वाढदिवस आपण साजरा करणं खूप मोठा आपल्या पुण्य संपादन करण्याचा तो एक मार्ग आहे.